मोहोळ येथील पॅरालिसिस ग्रस्त तरुणाच्या उपचारासाठी आमदार राजू खरेकडून मदतीचा हात, 25,000 रुपयांची तातडीची आर्थिक मदत. आमदार राजू खरेंचा संवेदनशीलतेचा प्रत्यय. पॅरालिसिस ग्रस्त बळीराम जाधव यांच्या उपचारासाठी 25,000ची मदत. मोहोळचे आमदार राजू खरे धावले मदतीला. साठेनगरमधील गरजू तरुणाच्या उपचारासाठी आर्थिक हातभार. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याच्या आणि जनतेच्या सुखदुःखात थेट सहभागी होण्याच्या भूमिकेतून मोहोळ मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे. मोहोळ शहरातील साठेनगर येथील रहिवासी सौ संगीता जाधव यांचा मुलगा बळीराम जाधव याच्या उपचारासाठी 25,000 रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांनी हा संकटात सापडलेल्या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. बळीराम जाधव हा तरुण गेल्या 2 वर्षांपासून पॅरालिसिस अर्थात अर्धांगवायू या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. अत्यंत हलाखीच्या आणि आर्थिक परिस्थितीमुळे जाधव कुटुंबाला त्याचा वैद्यकीय खर्च पेलणे अत्यंत कठीण झाले होते. पैशांअभावी उपचारात अडथळे येत असल्याची माहिती मिळताच लोकप्रतिनिधींनी कोणताही विलंब न करता तातडीने या कुटुंबाची भेट घेतली. बळीरामच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांनी स्वतःच्या वतीने 25,000 रुपयांचा निधी उपचारासाठी सुपूर्द केला. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या अडीअडचणीत धावून जाणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे आद्य कर्तव्य मानतो. मतदारसंघातील कोणताही गोरगरीब, अडलेला नडलेला बांधव उपचारापासून वंचित राहू नये यासाठी मी नेहमीच तत्पर राहीन. जनतेने दिलेल्या अथांग प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हाच माझा मुख्य प्रयत्न आहे, अशी भावना यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. जाधव कुटुंबाने या कठीण प्रसंगात मिळालेल्या या तातडीच्या मदतीबद्दल आणि मिळालेल्या धीराबद्दल लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले आहेत. या संवेदनशील उपक्रमाचे संपूर्ण मोहोळ शहरातून आणि सोशल मीडियावर कौतुक होत आहे.